महायुतीतील जागा वाटपाची चर्चा ही जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। मात्र एका गोष्टीवर तिढा अजूनही कायम आहे। भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये 150 जागा लढायच्या आहे। त्यामुळे त्यांचे जे दोन मित्र पक्ष आहे ते मात्र या गोष्टीला घेऊन काहीसे चिंतित पाहायला मिळत आहे। सुधीर मुनगंटीवार राज्याचे मंत्री आपल्यासोबत आहे। 150 जागा भाजपला यावेळेस लढायचं आहे आणि त्यासाठी आग्रही आहे। असं आहे की आम्ही तिन्ही पक्षाचे सर्व नेते कोणी किती जागा लढवाव्या यापेक्षा राज्याच्या हितासाठी महायुतीचं सरकार निवडून येण्यासाठी ज्या जागेवर जो पक्ष निवडून येऊ शकतो याचं आकलन आणि मूल्यांकन करून त्या जागा त्यांना द्यायच्या आहे। जागांचा संख्येचा हट्ट करून आम्ही इतक्या जागा लढवल्या आणि इतक्या जागा पराभूत झालो याऐवजी तीनही पक्ष आणि आमचे इतर मित्रपक्ष आम्ही प्रत्येक जागा ही विजयाच्या कसोटीवर संवाद आणि चर्चा करून या संदर्भामध्ये एकमेकाला माहितीचं आदानप्रदान करून त्या जागांच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतो आहे। आता जागा अशा दिसल्या आम्ही एवढ्या घडवतो आणि मग त्या जागा कदाचित उद्या जो जिंकून येणार आहे त्या उमेदवाराला जर दिल्या गेल्या नाही तर मग शेवटी काय होईल। प्रश्न आहे की महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी येणं आवश्यक आहे। जे राज्यगीत मी निवडलं दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आज या देशासाठी महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणं हे गरजेचं नाही, अनिवार्य आहे। या महाराष्ट्रामध्ये अन्यथा अस्थिरता येईल, महाराष्ट्र मागे जाईल। आपण 2 वर्ष 8 महिने बघितलं जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री झाले तेव्हा महाराष्ट्रात काय होतं, एकच डायलॉग एकच वाक्य, केंद्र सरकार मदत करत नाही, आम्हाला केंद्र सरकारने पैसे दिले नाही, राज्य चालवता येत नाही म्हणून ही वाक्य होती। किंवा काँग्रेस आणि नंतर काँग्रेस राष्ट्रवादी या राज्यामध्ये साधारणतः उद्धवजींसोबतचा कालावधी जर धरला तर जवळपास 50 वर्ष सत्तेत राहील। आणि आज जेव्हा ते प्रश्न विचारतात की गडचिरोलीचा हा रस्ता जागा नाही तेव्हा कीव येते, त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते। अरे तुम्ही सरकारमध्ये होते तेव्हा केलं नाही, आमचं सरकार आल्यावर मात्र तुमचा इतका विश्वास आहे की महायुती सरकारच हे करू शकतं। आणि म्हणून महायुतीचं सरकार येणं ही काळाची गरज आहे। अन्यथा महाराष्ट्रामध्ये पुढचे मग काही दिवस पुन्हा एकदा आम्हाला केंद्र मदत करत नाही एवढ्या एका डायलॉग शिवाय कोणाच्याही वाट्याला कोणताही विकास येणार नाही। कारण विकासासाठी यांना दृष्टी नाही। तुम्ही इतके महिने झाले यांचं भाषण ऐकताना कधी दृष्टी बघितली का? नुसतं निम्न शब्द वापरायचे, हम इसको जग में डालेंगे उसको जग में डालेंगे, याशिवाय यांची भाषणं तुम्ही त्याच्यावर कोणी रिसर्च करून बघा। तुमची जागा वाटपाची जी चर्चा आहे ही बऱ्यापैकी अंतिम टप्प्यामध्ये आली। जवळपास 200च्या जवळपास जागा आहेत, बऱ्यापैकी चर्चेत निकाली निघाल्या की कोणी लढायचं नाही। असं आहे, हे काही चॅनलच्या माध्यमातून सांगितलं जात नाही। जागा वाटप हे चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत नाही। या संदर्भात जेव्हा आमच्या जागा वाटप होईल तेव्हा पत्रकार परिषद घेऊन प्रत्येक जिल्हानिहाय कोणती जागा कोण निवडणुकीत घडणार आहे, जिल्हानिहाय महायुतीच्या मित्रपक्षांचे संमेलन होणार आहे। यामध्ये आम्ही एक संकल्प घेणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये अफजलखानाच्या कबरीचं अतिक्रमण नियमानुकूल करणारे, औरंगाबादाचं नामांतरण करायला विरोध करणारे, डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये वाट चुकलेला देशभक्त म्हणणारे अशा काँग्रेसला या महाराष्ट्राच्या सत्तेपासून दूर ठेवणं ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी, त्याच्या विचारावर अनुकूलता आणत राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी आवश्यक आहे। आणि म्हणून जागा हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय नाही। विरोधक देखील कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची अस्मिता हाच प्रचाराचा केंद्रबिंदू करताना दिसत आहे। ज्या प्रकारे जो पुतळा पडला त्यानंतर एक राजकारण होतं, काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी देखील मागितली, तरीही विरोधक आक्रमक दिसत आहे। नाही, आक्रमक दिसणारच ना। शेवटी 1500 रुपये माझी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना 14,700 कोटी रुपये याचा मोफत वीज
आमच्या बहिणींना शिक्षणासाठी 100% फी सवलत, लाडका भाऊ योजना, यासोबत राज्य सरकारनी धानागा, जिथं काँग्रेसचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार, आम्ही धानागा बोनस देणार नाही असे सांगायचे. जसं काय आता पुढचे 25 वर्ष आम्ही सरकारमध्ये आहो असं आव्हानायचे. धानागा 20,000 रुपये बोनस, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयाचं भावांतराची मदत. आता या साऱ्या घोषणांची अंमलबजावणी जेव्हा सुरू झाली तेव्हा आता मुद्दा राहिला नाही. मग मुद्दा काय करायचा? ही घटना महाराष्ट्रासाठीच नाही, सर्वांनाच दुःखदायक आहे. पण सत्तेवर जाण्यासाठी आता यामध्ये राजकारण करण्याशिवाय त्यांना वाटतं की आम्हाला दुसरा मार्ग नाही. कारण या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेल्यावर त्यांचे चेहरे सर्व कसे होते तुम्ही बघितले. या घटनेनंतर राज्यातील इतर जे स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं ऑडिट केलं जाईल अशा प्रकारचं काही एक सूचना सर्व व्यापक निघेल. मला वाटतं केलं पाहिजे, हे माझं व्यक्तिगत मत आहे. त्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था असतील, PWD विभाग असेल, त्यांनी सर्वच याचं ऑडिट करण्याची गरज आहे. कारण अशा दुर्घटनेचा फायदा हा मग काँग्रेस आणि यांना विचारावर निवडणूक जिंकायची नसते. तुम्ही जर यांची सर्व भाषणं ऐकली असेल, कधीच या महाराष्ट्राच्या प्रगतीची दिशा नाही की आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रगतीसाठी या पद्धतीची योजना. कारण लोक विचारतील मग ही योजना होती तर इतके वर्ष काय, केंद्रात 55 वर्ष होते, राज्यात 50 वर्ष होते, तेव्हा काय झोपा गेला होता का? म्हणून त्यांना भीती वाटते की आम्ही हे सांगू शकत नाही. शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली का काही अटी शर्ती टाकल्या होत्या? का वाटतं तुम्हाला त्यांनी अशी भूमिका घेतली असेल? नाही, ZPSमध्ये अटी शर्ती काहीच नसते. हाही पुन्हा एक नरेटिव्हचा भाग असेल. ZPSमध्ये अटी शर्ती काही असं वाटतं की कुठे झेड प्लसच्या माध्यमातून त्यांच्यावर पाळत ठेवली जाते असं त्यांचा बोलण्याचा रोष दिसला. असं आहे, त्यांना नको असेल तर त्यांना कोणी थांबवू शकत नाही. उद्या काही अघटित घटना झाली तर मग पुन्हा राजकारण करून हे एवढंच आहे, बाकी काही नाही. कारण हे काही सरकार देत नाही. हे काम जे आहे ते तुमच्या सुरक्षेचं मूल्यांकन करणारी एक समिती असते. ती समिती त्यांच्याकडे असणाऱ्या इनपुटवर देते. अन्यथा उद्या काय होईल की उद्या त्या इनपुटच्या आधारावर त्यांना ZPS दिलं, आता त्यांनी नाकारली, तर आता त्यांची जबाबदारी आहे ती, काय सुरक्षा समितीची जबाबदारी नाही आहे. शेवटला प्रश्न, लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. एक माइलस्टोन म्हणून या योजनेकडे बघितलं जातं. नाही, फक्त माइलस्टोन म्हणून नाही, आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर मला वाटतं की हे ठोस कदम आहे. आम्ही संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना संविधानामध्ये आपली काही कर्तव्य, दायित्व, जबाबदारी आहे, फक्त अधिकारच नाही ना. आता ही एक जबाबदारी डायरेक्टिव्ज 41मध्ये जी आहे की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात त्याची चूक नसताना हगाखीचं जीवन त्याच्या वाट्याला आलं असेल तर त्याला सरकारच्या तिजोरीतून मदत केली पाहिजे. तर मला वाटतं की 2,48,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एक संकल्प केला की दरवर्षी 46,000 कोटी आणि महायुतीचं सरकार आल्यावर पुन्हा यामध्ये वाढ करण्याचा निर्णय केला. काँग्रेसवाल्यांचं पोट दुखतं, म्हणजे त्यांनी खटाखट 8,500ची घोषणा केली तर तेव्हा काही अडचणी नाही. आम्ही पैसे दिल्याबरोबर त्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता वाटायला लागली. अतिशय महाराष्ट्राच्या विशेष करून जी आर्थिक स्थिती आहे किंवा आपला जो बजेट आहे त्यावर याचा निगेटिव्ह प्रभाव पडेल असं जे म्हटलं जातं, याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं मत आहे, कशाचा निगेटिव्ह प्रभाव? गरिबांना पैसे दिले की निगेटिव्ह प्रभाव? ही जी मानसिकता आहे ना, ही सरंजामशाहीची मानसिकता आहे. म्हणजे शेवटच्या बहिणीला पैसे दिल्याबरोबर आता काँग्रेसवाले तत्त्वज्ञान सांगताय की इन्कम टॅक्स पेअरला तुम्ही विचारलं का? मग तुम्ही खटाखट 8,500 रुपये देताना काय घरोघरी इन्कम टॅक्स पेअरच्या इथं जाऊन विचारलं का? अरे, जेव्हा जनता तुम्हाला निवडून देते याचा अर्थच तुम्हाला निर्णय घेण्याच्या अधिकाराला त्यांचा पाठिंबा असतो. मी स्वतः अर्थमंत्री म्हणून मी अभिमानाने सांगतो की महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर मी असा अर्थमंत्री होतो की ज्याने 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट दिलं. माझा सत्कार हा आज तक इंडिया टुडेनी अरुण जेटलींच्या हाताने केला. साधा भाग आहे. राज्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये गरिबांपर्यंत जेव्हा पैसा पोचवला जातो तर अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाते.
या ज्या आमच्या भगिनी आहे यांना 1500 रुपये शक्तीमध्ये वाढ होईल असं वाटतं तुम्हाला? नुसतं क्रयशक्ती नाही, बाजार वाढतो, उत्पादकता वाढते. शेवटी आम्ही 46,000 कोटी रुपये जेव्हा देतो तेव्हा या पैशा कुठे बँकेत थोडी ठेवणार आहे. या दैनंदिन गरजेच्या वस्तू विकत घेतल्या जाणार आहे. त्याच्यातून तुम्हाला GST पुन्हा परत येणार आहे, आयकर पुन्हा परत येणार आहे. तर मला असं वाटतं की या बहिणींना मदत केल्यानंतर काँग्रेसवाल्यांचं जे पोट दुखतं आहे की नाही, हे फक्त एकाच कारणाने, त्यांच्या सत्ता प्राप्तीच्या स्वप्नाचा पूर्ण चुराडा झाला. हो, धन्यवाद. आपण बघू शकतो की मंत्री सुधीर मुनगंटीवार होते आणि त्यांनी वेगवेगळ्या विषयावर आपली भूमिका मांडलेली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.